नमस्कार. जय मल्हार. मी मिसे विलास, राहणार मसनेरवाडी, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी. मित्रांनो, आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की काल जो मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, तर मित्रांनो, मी एक धनगर समाजाचा धनगर बांधव म्हणून कालच्या मंत्रिमंडळ झाला त्याच्याबद्दल 2 शब्द बोला म्हणत होतो, म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे. मित्रांनो, काल जो मंत्रिमंडळ झाला त्यामध्ये सर्व धनगर समाजाची अस्मिता, काळजाचा विषय असलेले गोपीचंद पडळकर साहेब यांना सर्व धनगर समाजातील लोकांना, जनतेना वाटत होतं की गोपीचंद पडळकर साहेब हे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतील. आतापर्यंत 4-5 दिवसापासून ती चर्चा होती मीडियामध्ये, सोशल मीडियात, सर्व अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गोपीचंद पडळकर साहेब नावाच्या वादळाची कॅबिनेट मंत्री म्हणून चर्चा होती. तसं असताना अचानक 2 घंटे अगोदर असं काय घडलं की ज्यामधनं गोपीचंद पडळकर साहेब यांचं नावच गायब झालं. तर मित्रांनो, हा झाला पडळकर साहेब यांचं कॅबिनेट मिनिस्टर न झालेला विषय. पण मित्रांनो, यामध्ये धनगर समाजाची फसवणूक झालेली आहे असं समस्त महाराष्ट्रातील धनगर समाजाला वाटत आहे. मित्रांनो, सर्व समाजाने विचार केला, सर्व लहानापासून ते मोठ्यापर्यंत, जवानापासून ते म्हाताऱ्यापर्यंत सर्वांना पडळकर साहेबांना मंत्रिपद न भेटल्यामुळे हा सर्व समाज नाराज आहे. याचा BJPला भविष्यामध्ये गंभीर परिणाम भोगावे लागतील याची सर्व समाज बांधवांनी विचार करायला हवा. BJPबद्दल काय, BJPच्या मागे थांबायचं का नाही थांबायचं हे सर्व समाज बांधवांनी आपण विचार करायला हवा. मित्र, 2014 आपण BJPला सत्तेवर बसवलं असताना आज BJP एवढा मोठा पक्ष झालेला आहे. ते कोणाच्या जीवावर झाला? जनतेच्या जीवावर झाला, यात काय दुमत नाही. पण यामध्ये मोठा वाटा हा धनगर समाजाचा होता. धनगर समाजाने पूर्ण 99% मत हे धनगर समाजाचं मत हे BJPच्या मागे राहिलेलं आहे. असं असताना आज BJPमध्ये पहिल्या फळीत बसणारा धनगर समाजाचा एक पण नेता नाही. मित्र, त्यामध्ये महादेव जानकर साहेब होते, त्यांना संपवण्याचं काम BJPने केलं. त्यांना संपवून पडळकर साहेबांना वरती आणलं. पडळकर साहेबाला वरती आणून 2024 सत्ता आली यांची. सत्तेत आणायचं काम आपण धनगर समाजाने केलं. मागच्याच प्रमाणे 2014 प्रमाणेच ह्यावेळेस गोपीचंद पडळकर साहेबांना डावलण्यात आलं. तर मला एकच म्हणायचं आहे मित्रांनो, आपला धनगर समाज हा पूर्ण BJPच्या मागे असताना आपण लाचारीसारखं त्यांच्या मागे मागे पळतो. पण या BJPमध्ये आपलं स्थान कुठे आहे धनगर समाजाचं? आज पहिल्या फळीमध्ये बसणारा नेता आपला धनगर समाजाचा एक पण नाही. सर्वांना वाटत होतं गोपीचंद पडळकर हे आहेत, पण ते पण काय, त्यांना पण डावलण्यात आलेलं आहे, त्यांना पण जागा नाही, ते पण पहिल्या फळीत बसत नाहीत. पडळकर साहेबांनी सर्व गोष्टी देवेंद्र फडणवीसाचे विश्वासू म्हणून काम केलं. आतापर्यंत अंगावर आले की शिंगावर घेण्याची धमक गोपीचंद पडळकर साहेबांनी ठेवली. हे सर्व करत असताना BJPसाठी, देवेंद्र फडणवीसासाठी आज पडळकर साहेबांनी स्वतःच्या गाडीवर दगडफेक झाली. पूर्ण महाराष्ट्रातून जनतेच्या शिवा त्यांना खायला लागल्या, त्यांच्यावर जीवघेणे हल्ले झाले. हे सर्व पडळकर साहेबांनी BJPसाठी आणि देवेंद्र फडणवीससाठी यांच्यासाठी स्वतःची पर्वा न करता या पक्षासाठी राबले. तर याचं आज फळ काय मिळालं? या प्रतिष्ठेचं फळ आज पडळकर साहेबांना काय मिळालं? शेवटी डावलण्यात आलं. आपण पडळकर साहेब आहेत म्हणून पूर्ण धनगर समाज हा BJPच्या मागे राहिला. पडळकर साहेबामुळे BJPच्या मागे हा धनगर समाज राहिला आणि धनगर समाजाची मते घेऊन आज आपल्या धनगर समाजाला डावलण्यात येत आहे. मित्रांनो, ती आपला समाज कोणी सांगते 2.5 कोटी आहे, कोणी सांगते 2 कोटी आहे, पण खरं सांगायचं तर महाराष्ट्रामध्ये धनगर समाज हा 3 कोटी आहे. मित्रांनो, आज पडळकर साहेबांना ह्याचा विचार करायला पाहिजे.
सर्व समाज बांधवांना वाटत होतं की पडळकर साहेबांना मंत्रिपद भेटेल, सर्व समाज खुश होता. पण अचानक 1-2 घंट्यामध्ये असं काय घडलं की पडळकर साहेबांचा पूर्ण पत्ता कट करण्यात आला. आज 3 कोटी धनगर समाज असलेल्या आणि ज्याच्या BJPच्या मागे पूर्ण समाज असताना तर एक मंत्रिपद BJP धनगर समाजाला देऊ शकत नाही, याचा विचार झाला पाहिजे मित्रांनो. तर आज आपल्या BJPमध्ये पहिल्या फळीत बसणारा एक पण नेता नाही. BJPमध्येच काय कोणत्याच पक्षामध्ये आपल्या समाजाचा पहिल्या फळीत बसणारा नेता कोणताच नाही. तर मला असं वाटत आहे मित्रांनो, आपल्याला शेतकरी कामगार पक्ष, डॉक्टर अनिकेत देशमुख, डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये काम करायला पाहिजे. कारण शेतकरी कामगार पक्षामध्येच अनिकेत देशमुख, बाबासाहेब देशमुख हे पहिल्या फळीत बसणारे नेते आहेत आणि त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आपण त्यांना साथ द्यायला पाहिजे. ते शेतकरी कामगार पक्षामधून मुख्यमंत्री पण होऊ शकतील, असं त्यांचं काम आहे मित्रांनो. यामुळे पडळकर साहेब, तुम्हाला मंत्रिपद न भेटल्यामुळे आम्ही खूप नाराज आहोत. आज तुम्हाला सांगतो, BJPचं काम सोशल मीडियावर असो, 4 माणसाच्या बैठकीत असो, कोणी जर बोलत असतील BJPच्या विरोधात तर त्यांना आम्ही एक शब्द बोलू देत नव्हतो. सोशल मीडियावर सुद्धा आम्ही भांडणं करायचो, शिवीगाळ करायचो, विरोधकांना वैचारिक विचाराने आम्ही त्यांना उत्तर द्यायचो. ते कोणामुळे? फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे. देवेंद्र फडणवीस साहेबांचा खूप आम्ही आदर करत होतो. पण फडणवीस साहेब, तुमचा आम्ही आदर करत आहात, पण गोपीनाथ पडळकर साहेब हा आमच्या काळजाचा विषय आहे, हे पण विसरता कामा नये. त्यामुळे आता इथून पुढे आम्ही BJPचं खूप काम केलेलं आहे, सोशल मीडियावर असो, सर्व ह्याच्यामध्ये असो. पण BJP समाज हा धनगर समाजाला डावलत आहे. त्यामुळे इथून पुढे धनगर समाज हा BJPच्या मागे राहणार नाही, याची BJPने काळजी घ्या. याचे गंभीर परिणाम BJPला भोगावे लागतील. त्यामुळे इथून पुढे सोशल मीडियावर असो, कुठे पण असो, BJPचा एक शब्द आम्ही बोलणार नाही किंवा BJPचा सपोर्ट करणार नाही. कारण BJPच्या विरोधात जर कोणी बोलत असेल तर त्यांना प्रत्युत्तर देण्याची धमक ही फक्त धनगर समाजामध्ये होती. तर आज धनगर समाज हा BJPच्या विरोधात आक्रमक व्हायला पण वेळ लागणार नाही. त्यामुळे पडळकर साहेब, जे महादेव जानकर सोबत झालेलं आहे तसं तुमच्यासोबत होऊ नये हे आम्हाला वाटत होतं. तर आमची तुम्हाला एवढीच इच्छा आहे, एवढंच सांगणं आहे, जे 2014मध्ये महादेव जानकर साहेब यांनी केलं ते तसं तुम्ही करू नका. कारण महादेव जानकर साहेब यांनी 2014मध्ये धनगर आरक्षणासाठी 2014च्या अगोदर खूप प्रयत्न केला. पण ज्यावेळेस महादेव जानकर साहेब यांना मंत्रिपद भेटलं ते शांत झाले, गप झाले. तर तुम्ही असे न वागता डायरेक्ट तुम्ही राजीनामा देण्याची तयारी ठेवावी, तरच तुमचं धनगर समाजामध्ये म्हणजे अजून आदर वाढेल. ह्या गोष्टीचा आपण विचार करायला हवा. आज धनगर समाज ह्या कालच्या जो प्रकारामुळे खूप नाराज झालेला आहे. त्यामुळे इथून पुढे ह्या गोष्टीचा विचार करायला हवा आणि धनगर समाज इथून पुढे BJPचं काम करणार नाही, BJPच्या विरोधात राहील. आम्ही शेतकरी कामगार पक्ष, डॉक्टर बाबासाहेब देशमुख, डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा प्रचार करू, लढाई करू. आज आमच्या समाजाचा, आज धनगर समाज BJPच्या मागे असताना BJPमध्ये पहिल्या फळीतला BJPने एक पण धनगर समाजाचा नेता तयार होऊ दिला नाही. नेते झाले, होऊ दिला नाही असातला भाग नाही, नेते झालेत. गोपीचंद पडळकर आहेत, राम शिंदे साहेब आहेत, महादेव जानकर साहेब आहेत, हे नेते झालेले आहेत. पण यांना पहिल्या फळीत स्थान आज पण कोणत्याच पक्षानं दिलं नाही. BJPनं दिलं नाही. आमचा विश्वास तर BJPवरच होता, पण BJPनं स्थान दिलं नाही. त्यामुळे सर्व धनगर समाजांना एवढीच विनंती आहे की BJPचा यापुढे तुम्ही विचार करा आणि योग्य पक्ष, पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकरी कामगार पक्ष हा वाढवा.
आणि बाबासाहेब देशमुख, डॉक्टर अनिकेत देशमुख यांचे हात बळकट करा. त्यांना एक पहिल्या फळीतले आणि किंवा शेतकरी कामगार पक्षातले नंबर 1चे नेते बनवण्यामध्ये आपण सर्व समाजाने त्यांचे हात बळकट करावे, एवढीच विनंती. जय मल्हार.